गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी क्रांती. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कालच गणपती सर्वांच्या घरी विराजमान झाले आहेत. याच ठिकाणी ब्लॉगिंग आयफोन 13 घेतलेला आहे. गणपती सर्वांच्याच घरी जवळजवळ बसत असतात आणि गणपतीची तयारी ही सर्वच जण मोठ्या जल्लोषाने करत असतात. त्याचप्रमाणे आमच्या कॉलनीमध्ये सुद्धा गणपती बसविला जातो. आमच्या कॉलनीमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बसवण्यासाठी हातभार मदत करत असतात. आमच्या कॉलनीमधील सार्वजनिक गणपतीची तयारी मुलांनी खूप जल्लोषाने कशी केली ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा आमच्या कॉलनीमध्ये गणपती बसवायचा असतो त्या अगोदर 7 ते 8 दिवस फक्त अगोदर त्याचं नियोजन केलं जातं. मोठ्या जेंट्स आणि लेडीजची मीटिंग घेतली जाते. त्या मीटिंगमध्ये मुलांनी जो आराखडा काढला आहे त्यावर नियोजन केलं जातं, म्हणजेच प्लॅनिंग केला जातो की काय खर्च आहे, किती खर्च होणार आहे आणि त्यानुसार वर्गणी किती काढायची आहे. आमच्या कॉलनीमध्ये सर्वजण वर्गणीसुद्धा जितकी ठरवलेली असेल तितकी वर्गणी सहज आणि पटकन देतात. आणि त्याचप्रमाणे मुलंसुद्धा त्यांची कॉलेज स्कूल बघून गणपतीच्या डेकोरेशनसाठी वर्गणी काढण्यासाठी आणि इतर कामासाठी फुल जल्लोषमध्ये काम करत असतात आणि टायमिंगसुद्धा देतात. तर हेच बघा ना, इथे मुलीसुद्धा ह्या वर्षी गणपतीच्या डेकोरेशनसाठी काहीतरी वेगळी कलाकृती करत आहे. त्यानंतर मुलं एक दिवस रोज संध्याकाळी येऊन 1 ते 2 तास गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी टायमिंग घालवतात. तर गणपतीच्या डेकोरेशनपासून गणपती आणेपर्यंत आणि गणपती बसतेपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आमच्या इथे मुलं जरी सर्व गणपतीचं कार्य करत असले तरी कॉलनीतील सर्व लेडीज एकजुटीने त्यांना सहकार्य करत असतात. ह्या दोघींनीही गणपतीचं बॅकग्राऊंडचं डेकोरेशन केले. जी उभी आहे ती अनुजा आहे आणि जी बसलेली आहे ती कोमल आहे. या दोघीही कॉलेज करून जॉब करून त्यांनी या गणपतीचं डेकोरेशन केलं आहे. तर आज गणपती स्थापनेचा दिवस आहे. इथे 11 वाजलेले आहेत आणि थोड्या वेळात आमचा गणपती येणार होता. तर त्या अगोदर ही अनुजा रांगोळी काढत आहे. दरवर्षी ही अनुजा गणपतीसमोर आणि गेटच्या बाहेर रांगोळी काढत असते. तर अशाच प्रकारे आमच्या इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बसेपर्यंत सर्व सहकार्य करत असतात आणि फुल जोशमध्ये फुल एन्जॉयमध्ये हे सर्व कामं ही मुलं इथली करत असतात. तर आज गणपती स्थापनेचा दिवस आहे. इथे 11 वाजलेले आहेत आणि थोड्या वेळात आमचा गणपती येणार होता. तर त्या अगोदर ही अनुजा रांगोळी काढत आहे. दरवर्षी ही अनुजा गणपतीसमोर आणि गेटच्या बाहेर रांगोळी काढत असते. तर अशाच प्रकारे आमच्या इथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण गणपती बसेपर्यंत सर्व सहकार्य करत असतात आणि फुल जोशमध्ये फुल एन्जॉयमध्ये हे सर्व कामं ही मुलं इथली करत असतात. तर हेच बघा ना, इथे मुलंसुद्धा मदत करत आहे. त्याचप्रमाणे आम्ही बायकासुद्धा सर्व महिलासुद्धा इथे गणपती बसविण्यासाठी मुलांना आम्ही हेल्प करत असतो. तर फुल एन्जॉयमध्ये 10 दिवस आमच्या इथे गणपती उत्सव साजरा केला जातो. तर ह्या वर्षी बरीच मुलं त्यांचा गणपती आणण्यासाठी गेलेली होती, त्यामुळे इथे मुलं कमी होती. नाहीतर या ठिकाणी 10 ते 12 छोटी मुलेसुद्धा खूप नाचत उड्या मारत गणपती बाप्पाचा जल्लोष करत गणपतीचं स्वागत करताना दिसतात.
सर्वजण गणपती बसविण्यासाठी आणि आरतीसाठी जमलेले होते. तर 12 ते 1 हा राहुकाळ असल्यामुळे या काळात आम्ही गणपती बसविला नाही. तर तोपर्यंत काय करायचं, तर इथे जी लहान लहान मुलं होती त्यांना थोडं नाचायला लावलं, त्यांनी थोडा डान्स केला. बघूया आपण. तर 1:30 वाजेनंतर आम्ही गणपतीची स्थापना करायला लागलो. गणपतीची स्थापना करताना इथे सुद्धा आम्ही सर्व एकत्र येऊन गणपतीची स्थापना करत असतो.
काय तर इथे आमच्या मंडळाच्या गणपती स्थापना झालेली आहे. सगळ्यात शेवटी आम्ही आरती केली. तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पूर्ण डिटेल्स दाखवलेली नाही. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा मुलांनी इथे डान्स केलेला आहे. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.